चला तर मग आज मी तुम्हाला यावर्षी सांगत आहे की आमच्या गल्लीमध्ये होळीची पूजा कशा प्रकारे करतात। तर इथे सायंकाळचा टाइम होऊनच गेलेला होता, म्हणून मस्त देवाजवळ दिवा लावून घेतला। इथे काही पूजेचं साहित्य होतं ते काढून घेतलं, कारण नारळ आणि त्याचबरोबर दिवा, कापूर, अगरबत्ती, फुलं, अक्षित, 5 दिवे आणि नैवेद्य ह्या सगळ्या गोष्टी मी काढून घेतलेल्या होत्या। त्यानंतर सजवलेलं ताट घेतलं आणि होळी दहनाच्या तिथे गेली। आता तिथं टाइम होता, कारण सगळ्यांची आमची इथं वाट बघतात, कारण सगळ्या बाया एकत्र येतात आणि सगळ्या बाया एकत्रच पूजा करतात, आरती करतात। अशा प्रकारे आमचं चालू होतं। आणि इथे नंतर ना सगळ्या बायांनी आपापल्या घरचे मस्त सजवलेलं ताट घेऊन आले होते आरतीचे। आणि इथे एक अनेक पूजा चालू होती। पहिल्यांदा कपलनी पूजा केली, कारण यांच्या हातूनच होळी पेटवायची होती। त्यानंतर ना हे होळी पेटली की पेटलेल्या होळीचीच पूजा सहसा केली जाते। तर मस्त आम्ही तिथे पूजा करायला लागलेलो। ह्या सगळ्या गोष्टी ना आमच्या एकदम मस्त अशा नजरेमध्ये राहतात, म्हणजे आठवणीमध्ये साठून राहतात। म्हणजे सगळ्या बाया हे बघू शकता किती छान असं वाटतं ना। नंतर पूजा वगैरे करून घेतली, कारण पहिल्यांदा होळीभोवती पाणी टाकलं, त्यानंतर पूजा केली। कारण इथे जे आपण पहिल्यांदा गणपतीचा मान असतो, गणपतीची पूजा करतात। त्यानंतर ना आरती वगैरे झाली आणि मस्तपैकी ना इथे होळीसुद्धा आमची मस्त अशी पेटलेली होती। आणि जे नारळ असतं ते नारळ फोडून घेतलं, त्यानंतर प्रसाद वाटप झाला आणि प्रत्येक लेडीज प्रत्येकीला मस्त असा कलर लावतात। असा आमचा मस्त असा होळीचा छान असा प्रोग्राम झालेला होता। हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया आणखीन ब्लॉगमध्ये। बाय।